आरक्षणाचं जे सगळे सोयरे इथून सुरू झालेलं हे आता आंदोलन, त्याच दिशेने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी यांच्यामधून सुरू झालेलं आंदोलन आणि या दोन्ही आंदोलनातून आरक्षणाच्या प्रश्नाचं गांभीर्य महाराष्ट्राच्या भूमीवर एक संघर्षापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि हा संघर्ष हा सामाजिक संघर्षात रूपांतर होतो आहे का अशी भीती व्यक्त होत असताना तो वैचारिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं गेल्या काही वर्षांपासून, त्याच्या विरोधात आपलं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाचाही लढा महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. हा संघर्ष, आरक्षणाचा संघर्ष हा सामाजिक संघर्षामध्ये रूपांतरित होतो आहे की वैचारिक संघर्षातूनच हा सोडवला जाईल असा प्रश्न आज महाराष्ट्राच्या भूमीवर उभा राहिलेला आहे. या अनुषंगानं मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना ओबीसी समाजाकडूनही उपोषणाचं आंदोलन सुरू झालं आणि यावर मात्र ओबीसी विचारवंत कार्यकर्ते यांची नेमकी काय भूमिका आहे हे सगळं महाराष्ट्राला विदित असलं, वारंवार ती समोर येत असली तरी हा संघर्ष एवढ्या तीव्र स्वरूपात महाराष्ट्रात दिसतोय, जाणवतो आहे आणि त्याचे राजकीय परिणाम काही उमटत आहेत. मग या संघर्षामागे नेमकं राजकारण आहे की सामाजिक न्यायाची भूमिका आहे की काही राजकीय पक्ष या आड दडून, या दोन्ही संघर्षाच्या आड दडून आपलं राजकारण पुढे नेटण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण विचारवंत कार्यकर्ते मान्य प्राध्यापक श्रावण देवरे सर यांना निमंत्रित केलं आहे. प्राध्यापक श्रावण देवरे सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत आहे. जय भीम, जय ज्योती, जय संविधान. सर, मराठा आरक्षण उभं राहिल्यानंतर त्या आरक्षणाची एक प्रतिक्रिया म्हणून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन उभं राहिलं. ही ओबीसी आरक्षण आंदोलन ही मूळ भूमिकाच आहे आणि ती भूमिका आता कोणीतरी दूर नेत आहे असं काही वातावरण निर्माण झालेलं आहे का? नेमकं या संघर्षामध्ये आपल्याला नेमकं आपलं निरीक्षण काय आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून? हा जो विषय आहे मराठा आरक्षणाचा, तर हा विषय खरं म्हणजे प्रतिक्रिया म्हणून उमटलेला मुद्दा आहे. म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया असं आपण जेव्हा म्हणतो, तर प्रतिक्रिया जेव्हा येते तर ती बऱ्याच वेळा नकारात्मक असते. कारण क्रिया जेव्हा घडते तेव्हा ती क्रिया त्यावेळच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीमधून ती क्रिया पुढे येत असते, ती घडत असते आणि ती क्रिया घडत असल्यामुळे ज्या समाज घटकांचं नुकसान होत असतं असं त्यांना वाटतं किंवा त्यांच्या हितसंबंधांना कुठेतरी धक्का बसेल असं त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा हे समाज घटक मग प्रतिक्रिया देतात. संविधानाच्या अनुसार एक सामाजिक न्याय म्हणून आरक्षण अस्तित्वात आलं किंवा प्रतिनिधित्वाचा सिद्धांत अस्तित्वात आला. आता आरक्षण हा शब्द इतका भिनला आहे की मूळ जो शब्द आहे योग्य ते प्रतिनिधित्व, ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन, हा खरा म्हणजे बाबासाहेबांचा हा खरा शब्द आहे. परंतु तो मागे पडला आणि प्रस्थापितांनी आरक्षण शब्द आणल्यामुळे तो आपल्याही रक्तामध्ये इतका भिनला की आपण त्या शब्दाशिवाय कुठलाही मुद्दा स्पष्ट करू शकत नाही. आपल्याच लोकांना रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, ॲडव्होकेट म्हणजे काय ते काही लक्षात येत नाही. म्हणून मग आपल्याला नाईलाज असतो तो आरक्षण शब्द वापरावा लागतो. तर सामाजिक न्यायाची प्रक्रिया म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतून, त्यांच्या विचारातून आरक्षण ही संकल्पना पुढे आली. आता ही संकल्पना पुढे येणं आणि आरक्षण लागू होणं ही क्रिया झाली, ही मूलभूत क्रिया झाली. आता आरक्षण ही क्रिया प्रत्यक्षात अंमलात येत असताना अनेक समाज घटकांना
वाटलं की आपल्या हितसंबंधांना बाधा येते. म्हणजे शाहू महाराजांच्या काळात ब्राह्मणांनी विरोध केला, विद्वान ब्राह्मणांनी सुद्धा विरोध केला. ती प्रतिक्रिया होती विद्वान ब्राह्मणांची आणि एकूणच सगळ्या ब्राह्मणांची. नंतर हे आरक्षण संविधान मध्ये आलं आणि संविधानिक त्याला मंजुरी देऊन त्याला आरक्षणाला वैध केलं. आता इथं बाबासाहेब आंबेडकर काय करतात की त्या काळामध्ये 1931च्या जनगणनेनुसार शेड्यूल कास्ट म्हणजे अस्पृश्यांची यादी तयार होती आणि आदिवासी जमातींची पण यादी तयार होती. त्यामुळे बाबासाहेबांना संविधान तयार करताना एक गोष्ट फार सोपी गेली आणि ते म्हणजे शेड्यूल बनवताना शेड्यूल कास्टचं जे शेड्यूल त्यांनी बनवलं त्याच्यामध्ये सरळ 1931च्या जनगणनेतील जातींची यादी टाकली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या प्रवर्गाला नाव दिलं शेड्यूल कास्ट. त्याचप्रमाणे आदिवासी जमातींची यादी तयार होती ते त्यांनी शेड्यूल ट्राईब म्हणून टाकलं. खरं म्हणजे ते शेड्यूल ट्राईब म्हणण्यापेक्षा त्यांना सरळ आदिवासी शब्द जरी वापरला असता तरी चालला असता, कारण आजकाल बरेच आदिवासी विद्वान जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते शेड्यूल ट्राईब या शब्दाला विरोध करताना दिसत आहेत आणि त्यांना मूळ आदिवासी शब्द जो आहे तो त्यांना अजूनही वाटतं की हा आमचा सांस्कृतिक ठेवा आहे आदिवासी शब्दामध्ये, तो आदिवासी शब्द असला पाहिजे. खरं म्हणजे आपली ही पण एक मागणी आता असली पाहिजे फुले शाहू आंबेडकर चळवळीची की शेड्यूल ट्राईब शब्द वगळून तिथे आदिवासी शब्द आणला पाहिजे आणि शेड्यूल कास्ट हा शब्द काढून टाकला पाहिजे आणि तिथे दलित शब्द आणला पाहिजे. कारण दलित शब्दामध्ये आता मी बरेच वर्ष दलित पॅन्थरमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मला दलित पॅन्थरमधला जो दलित शब्द आहे तो मला विद्रोही वाटतो, तो मला क्रांतिकारक वाटतो. आणि मला जेव्हा लोक सांगतात की तुम्ही दलित शब्द वापरू नका तेव्हा माझ्या मनाला फार यातना होतात की मी का म्हणून माझा जो विद्रोहाचा जो काही इतिहास आहे माझा तो मी का म्हणून पुसून टाकावा, का म्हणून विसरून जावा. काय झालं अलीकडे आरक्षणामुळे म्हणा किंवा आणखी इतर सुखसोयींमुळे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जसा एक व्हाईट कॉलर मध्यम वर्ग तयार झालेला असतो आणि या मध्यम वर्गाला आपल्या मागच्या पिढीचे नातेवाईक, मागच्या पिढीचे आई वडील हे संकोच वाटतो त्यांना. तसे त्याचप्रमाणे मागचे जे शब्द आहेत दलित, शोषित, पीडित या शब्दांबद्दल त्यांना संकोच वाटतो की आता आम्ही शोषित राहिलेलो नाही, आता आम्ही दलित राहिलेलो नाही वगैरे वगैरे. पण ते हे विसरतात की तुम्ही जरी त्या दलित अवस्थेला आज नसाल, अस्पृश्य अवस्थेला तुम्ही आज नसाल, परंतु अजूनही तुमची त्या शोषणातून, त्या अस्पृश्यतेतून तुमची अजूनही पूर्णपणे सुटका झालेली नाही. जोपर्यंत तुमची पूर्ण सुटका होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो जो इतिहास आहे तुमचा, त्या इतिहासातून तुम्हाला प्रेरणा घेऊन पुढे लढत जावं लागणार आहे. त्यामुळे ही पण एक आता आपली मागणी असली पाहिजे की शेड्यूल कास्ट शब्दाऐवजी दलित शब्द आणि शेड्यूल ट्राईब या शब्दाऐवजी दलित शब्द आणि आदिवासी शब्द हे शब्द घटनेमध्ये आले पाहिजेत. तर आपला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आपण येऊ. मुद्दा आपला असा होता की ओबीसी आरक्षणाची बचावची चळवळ, मुळातच त्याच्या शब्दामध्ये बचाव शब्द आहे. ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे बचावात्मक पवित्रा, म्हणजे ती काही प्रतिक्रिया होत नाही. कारण प्रतिक्रियात्मक आंदोलन जे मराठा समाजाने उभं केलं साधारणतः 1993-94 पासून पंचायत राज कायदा अंमलात आणल्यानंतर गावाकडे जे 40-45 वर्षापासून स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यापूर्वीही गावाचे प्रमुख म्हणून, गावाचे सरपंच म्हणून एक अनेक शेकडो वर्षाची परंपरा होती की गावाचा पाटील, गावाचा सरपंचही पाटील, पोलीस पाटीलही पाटील वगैरे वगैरे ही जी काही गावावर नियंत्रण ठेवण्याची परंपरा जी होती वतनदारांमध्ये, जमीनदारांमध्ये, पाटलांमध्ये, देशमुखांमध्ये, सरदेसाईंमध्ये, तर या परंपरेला कुठेतरी धक्का बसत होता 1993च्या पंचायत राज कायद्यामुळे. कारण गावाकडे सरपंच तेली माडी, नावी, धोबी, सुतार, शिंपी व्हायला लागलेत. केवळ पुरुष नाही तर स्त्रिया पण त्यांच्यातल्या
सरपंच व्हायला लागल्यात स्त्रियांना राखीव असल्यामुळे. तर त्यांच्या हितसंबंधांना जेव्हा जसा ब्राह्मणांच्या हितसंबंधांना धक्का बसतो म्हणून शाहू महाराजांच्या आरक्षणाला त्यांनी विरोध केला, तसंच आता वतनदार जमीनदारांच्या आणि जहागीरदारांच्या हितसंबंधांना धक्का बसायला लागला. म्हणून मग प्रतिक्रियात्मक आंदोलन म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे आला. आणि या प्रतिक्रियेला ठिकाणावर आणण्यासाठी, जागेवर आणण्यासाठी संविधानाच्या चौकटीत त्या प्रक्रियेला तिच्यावर कारवाई होण्यासाठी मग ओबीसींना हे क्रियावादी बचावात्मक आंदोलन जरी ते असलं तरी ओबीसी आरक्षण वाचवणं म्हणजे संविधान वाचवणं, म्हणजे ती क्रियाच आहे, ती काही प्रतिक्रिया नाही आहे. त्यामुळे संविधानाच्या अनुषंगाने जी काही आंदोलनं होतात या देशामध्ये तर ती क्रियावादी असतात, सामाजिक न्याय आणि संविधानाच्या अनुषंगाने असतात, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. तर आता मराठा आरक्षणाची ही जी काही प्रतिक्रिया पुढे आलेली आहे आणि ती अत्यंत आक्रमक झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये ओबीसी हा जो समाज घटक ज्याचं अस्तित्वच आज धोक्यात आहे, त्यामुळे तोही पेटून उठणं स्वाभाविक होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भुजबळ साहेबांपर्यंत म्हणजे आंबडची ओबीसींची महासभा, महाकाय महासभा ओबीसींची, तिथपर्यंत जे ओबीसींचं नेतृत्व होतं ते भुजबळ साहेब, जानकर साहेब, पडळकर साहेब यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्यांपर्यंत ते आलेलं होतं. परंतु लक्ष्मण हाके, नवनाथाबा वाघमारे आणि मंगेश ससाने या 3 तरुणांनी जे काही उपोषणाचं आंदोलन उभं केलं आणि पूर्ण महाराष्ट्र त्याच्यात ढवळून निघाला, तर याचं एक वेगळं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. कारण या धरणे आंदोलनाने आणि या 3 तरुणांनी या ओबीसी चळवळीला एक नवा आयाम दिलेला आहे. काही नवीन सिद्धांत त्याच्यातून पुढे आलेले आहेत, ते पण मांडणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने विश्लेषण होणं फार गरजेचं आहे या मुद्द्यांवर. आवाज गेलाय, आवाज गेला, आवाज 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 बरोबर. मराठा आंदोलन जे आहे त्याला आपण प्रतिक्रियावादी आंदोलन म्हटलं, परंतु या आंदोलनाची मागणी म्हणजे समाज व्यवस्था जी असते ती नेहमी एक विकसनशील दिशेने जात असते. विकसनशील दिशेने जात असताना काय आवाज का पुन्हा पुन्हा जातोय? माझा पण बंद करून टाकला, माझाही बंद करून टाकला. नियोजनकर्त्यांची चूक होऊ शकते अशा वेळी. काही येतोय आता आवाज सर? हा येतोय. माझा आवाज येतोय का? हो येतोय येतोय. हा ठीक आहे. हो चला, मुद्दा तुमचा काय? मुद्दा आरक्षण आंदोलन करत्यांची ही मागणी संविधानाच्या अनुषंगानं आम्ही आता शैक्षणिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या मागासलेलं झालो आहोत. आणि ही बाब ऐकवतोय का सर आवाज? हा नाही येतोय, चांगला येतोय आवाज व्यवस्थित. माझा आवाज का बंद करतात हे परत परत? माझा आवाज बंद का करतात हे परत परत? माझा माईक बंद करून टाकतात. कोण करतंय? इको होतं ना आवाज, त्यामुळे इकडचं माईक बंद असला मग इको होतं. आता इथं तर माईक कुठंच नाहीये खरं म्हणजे माझ्याकडे. नाही ना? ठीक आहे. पण हे दोन्ही आंदोलन म्हणजे तेही आंदोलन करत असं म्हणतात की संविधानाच्या चौकटीत आम्ही आहोत आणि संविधानाच्या चौकटीतच आम्हाला हे आरक्षण देण्यात यावं. परंतु जेव्हा ते संविधानाच्या चौकटीत बसत पाहत नाही तेव्हा आम्हाला मागासवर्गीय समजा. आणि सामाजिक पातळीवर तुम्ही आपल्या अनेक किंवा भूमिका मांडलेली आहे की मराठा नावाची जात नाहीये, शेती करणारी जात यांनी स्वतःला मराठा संबोधलेला आहे, मुळात ते कुणबी आहेत असं अनेक विचारवंतांनी मांडलेलं आहे.
तर त्यामुळे हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे मागासवर्गीयांचं आहे की नाही, सर्वबाजू याच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. मला वाटतं तुमच्या बोलण्याचा एक मुद्दा असा होता की विकसनशीलतेच्या प्रक्रियेत मराठा आरक्षण येतं असंच ना, कारण तुमचा आवाज मला बरोबर ऐकू येत नव्हता. नाही नाही, मला असं म्हणायचंय की समाज विकासाच्या दिशेने जात असतो, परंतु राज्यकर्ते, नियोजनकर्ते, शासनकर्ते यांची काही धोरणं चुकली तर तो समाज मागेही जात असतो. बरोबर बरोबर. तर अशा शासनकर्त्यांच्या, राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे एखादा जात समूह किंवा एखादा सामाजिक घटक जर अधोगतीला गेला तर त्याला संविधानाच्या चौकटीत त्या मागण्याचा अधिकार आहे किंवा नाही, किंवा तो मागासवर्गीय समजायला हवा की नको, आणि जर तसं असेल तर मग ते प्रतिक्रियावादी किती ठरत. हा बरोबर आहे, मुद्दा चांगला आहे. आता एक महत्वाची गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की समाजाचा जो नॅचरल प्रवाह आहे, नॅचरल ज्याला आपण म्हणतो की जसं नदी उगमापासून समुद्राकडे वाहत जाणं हे झालं नॅचरल, आणि तो समाजाचा प्रवाह सुद्धा हा पुरोगामी, जास्तीत जास्त पुरोगामी होण्याकडे कल ठेवत असतो. आणि म्हणून समाजाच्या या नॅचरल नैसर्गिक प्रवाहाच्या रेट्यामध्ये अनेक पुरोगामी गोष्टी घडत जातात आणि त्याला काही माणसं निमित्त ठरतात आणि ते महापुरुष होतात. लक्षात घ्या, हा सामाजिक रेटा असतो. महापुरुष हे सामाजिक मंथनातून निर्माण झालेले असतात, कारण तो जो काही सामाजिक प्रवाह आहे तो त्याला पुरोगामी रेटा असल्यामुळे त्याच्यातून पुरोगामी महापुरुष निर्माण होतात. तर ती समाजाची एक प्रक्रिया आहे महापुरुष निर्माण होणं हे सुद्धा. आता तुम्ही जो मुद्दा मांडला की समाजाची वाटचाल ही पुरोगामित्वाकडे असते आणि त्याच्यामुळे जर मराठा आरक्षणाचा विषय जर पुढे आला असेल तर राजकीय धोरणं चुकीची ठरली आणि म्हणून एखादा समाज घटक मागासलेला होतो आहे आणि म्हणून त्याला घेतलं पाहिजे वगैरे वगैरे, हा जो मुद्दा आहे मी थोडंसं इतिहासामध्ये घेऊन जातो. आता वर्णव्यवस्था नष्ट करण्याच्या रेट्यामध्ये त्या काळात जे काही मंथन घडलं त्याच्यातून महामानव गौतम बुद्ध हे महापुरुष पुढे आलेत, त्या रेट्यातून निर्माण झालेत आणि बौद्ध धर्म स्थापन करून वर्णव्यवस्था नष्ट केली आणि या देशामध्ये एक समतेचा प्रवाह गतिमान झाला. आता जोपर्यंत बौद्ध राजे होते, बौद्धांचं राज्य होतं राजकीय अर्थाने, तोपर्यंत हा जो प्रवाह होता पुरोगामी प्रवाह बौद्ध धम्माच्या रूपाने हा सतत विकसनशील होता, वर्धिष्णू होता, 700 वर्ष वर्धिष्णू होता. परंतु नंतरच्या काळामध्ये राजकीय सत्तांतर झालं. आता हे राजकीय सत्तांतर काही लोकांच्या प्रबोधनातून, संघर्षातून, चळवळीतून नाही झालेलं. ही जी काही ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली इसवी सन 1 मध्ये पुष्यमंत्री शृंगाच्या रूपाने, जी काही ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली ती काही लोकांच्या रेट्यातून, सामाजिक रेट्यातून किंवा चळवळीतून, प्रबोधनातून नाही झालेली. ती आक्रमक आणि हिंसात्मक पद्धतीने ती राज्य प्रतिक्रांती झाली आणि मग संपूर्ण देशामध्ये जी एक ब्राह्मणी सत्ता निर्माण झाली. तर या ब्राह्मणी सत्ताधाऱ्यांची धोरणं अशी होती की जेणेकरून वर्णव्यवस्था नष्ट झाली आहे ना, तर वर्णव्यवस्थेपेक्षाही 1000 पटीने जास्त शोषण, जास्त पीडन करणारी नवी व्यवस्था त्यांनी जातीव्यवस्था निर्माण केली. लक्षात घ्या. आता राज्यकर्ते काय करू शकतात, म्हणजे समाजाचा प्रवाह किती तुम्हाला पुढे रेटत असेल पुरोगामित्वाकडे, परंतु राज्यकर्ते जर प्रतिगामी असतील तर ते तो प्रवाह रोखतात, तिथं बांध घालतात, ते रोखतात आणि त्या वाहत्या प्रवाहाचं डबकं बनवतात की ज्या डबक्यातून डास, मच्छर, रोगराई जशी जातीव्यवस्थेतून निर्माण झाली तशी, अस्पृश्यता वगैरे निर्माण झाली तशी. तर हे राज्यकर्ते करू शकतात, प्रतिक्रांती करू शकतात. आज स्वातंत्र्यानंतर आपली जी काही इथं सत्ता आली आपल्या देशामध्ये स्वकीयांची, आपण त्यांना स्वकीय म्हणतो कारण ते या देशातले रहिवासी होते.
पण मूळ रहिवासी नव्हते, फक्त रहिवासी होते. तर हे सत्तांतर जे झालं इंग्रज जाऊन, तर इंग्रज जोपर्यंत होता तोपर्यंत पुरोगामित्वाचा रेटा बऱ्याच प्रमाणात होता आणि त्याच्यामुळे फुले शाहू आंबेडकर हे 3 महापुरुष निर्माण होऊ शकले. जर इंग्रज नसते आणि जर पेशवाई असती तर पाळण्यातच हे 3 महापुरुष छाटले गेले असते पेशवाईच्या काळात. कारण सत्ताधारी ब्राह्मणी प्रतिक्रांतीवादी होते, त्याच्यामुळे त्यांनी पुरोगामित्वाचा रेटा रोखण्यासाठी या 3 महापुरुषांना पाळण्यातच मारून टाकलं असतं. परंतु इंग्रजांच्या पुरोगामित्वाच्या रेट्यामुळे, कारण इंग्रज हे भांडवली लोकशाही चळवळीतून आणि रेनेसन्स मुवमेंटमधून आलेले असल्यामुळे त्यांनी इथं लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी आणि पुरोगामी मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी त्यांचे कायदे राबवले, राज्य राबवलं. लक्षात घ्या, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा ब्राह्मणच इथे सत्तेमध्ये आलेत. आता याला प्रतिक्रांती म्हणायची का आपण? नाही, कारण जेव्हा इंग्रज गेलेत तेव्हा आपल्याला ते लोकशाही देऊन गेलेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला संविधान पण मिळालं. लक्षात घ्या, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे संविधान पुरोगामी झालं, पुरोगामी रेटा निर्माण करणारं झालं. लक्षात घ्या, त्यामुळे आलेलं स्वातंत्र्य हे लोकशाहीवादी होतं आणि स्वातंत्र्य समतावादी होतं आणि पुरोगामी रेटा निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं. आता याच्यामध्ये प्रश्न एक असा निर्माण झाला की संविधानातून जर पुरोगामी रेटा होत असेल तर हा पुरोगामी रेटा रोखण्यासाठी प्रतिक्रांतीवादी प्रतिक्रियावादी ब्राह्मणी सत्ताधाऱ्यांनी आपले वेगवेगळे मार्ग शोधले आणि संविधानाच्या पुरोगामी रेटाला कसं रोखता येईल हे त्यांनी संविधानातच शोधून काढलं. लक्षात घ्या, हे त्यांनी संविधानातच शोधून काढलं. म्हणजे उदाहरणार्थ प्रतिक्रियावादी लोकांना संघटन करण्याचा अधिकार आहे, मग त्यांनी RSS स्थापन केली. प्रतिक्रियावादी प्रतिक्रांतीवादी लोकांना आपला राजकीय पक्ष स्थापन करता येईल, घटनेमध्ये तर सगळ्यांना स्वातंत्र्य होतं, त्यामुळे त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला, जनसंघ. अलग लक्षात. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे काय झालं, धार्मिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे इथल्या ब्राह्मणी सत्ताधाऱ्यांना आपली ब्राह्मणी संस्कृती इथं रुजवायला फार मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. जर या संविधानामध्ये तामिळनाडूच्या त्या ओबीसी पक्षांच्या रेट्यामुळे त्यांनी तिथे कायदाच करून टाकला ब्राह्मणांच्या विरोधात, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात, हिंदू मंदिरातून ब्राह्मणांची हकालपट्टी, कायदाच करून टाकला. असे कायदे जर संविधानामध्ये जर असते तर आजची ही 2014ची ब्राह्मणी प्रतिक्रांती झाली नसती आणि भाजप सत्तेत तुम्हाला आलेला दिसला नसता. याचं कारण असं की संविधानामध्येच जर तशी तरतूद असती की प्रतिक्रियावादी लोकांना संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य नाही किंवा पक्ष स्थापन करण्याचं स्वातंत्र्य नाही, हे संविधानामध्ये असलं पाहिजे होतं. परंतु बाबासाहेबांच्या मर्यादा होता. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी प्रचंड विरोधांच्या गदारोळामध्ये संविधान कसं बनवलं आणि ते कसं मंजूर करून घेतलं आणि कसं अंमलात आलं हे आपण सगळं तो इतिहास मी आता इथं सांगत बसत नाही. परंतु बाबासाहेबांना जेव्हा मसुदा तयार करायचा होता राज्यघटनेचा, त्यावेळेस त्यांना प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं लागत होतं, प्रत्येक मुद्द्यावर त्यांचं विश्लेषण करावं लागत होतं. संविधान सभेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण केले जात होते आणि म्हणून बाबासाहेबांना अशी राज्यघटना करणं त्या काळामध्ये शक्य नव्हतं की जे आज तामिळनाडूमध्ये शक्य होत आहे. तर माझा मुद्दा सांगायचा, बोला बोला बोला. लोकशाही जी आहे ही समूहाचा विचार करत नाही, ती व्यक्तीचा विचार करते. म्हणजे स्वातंत्र्य हे त्या व्यक्तीला बहाल करतं. म्हणजे हा जो तुम्ही सांगताय संघटना आहे, हे समूह आहे, त्या समूहाचा ते विचार करत नाही ना. आणि स्वतंत्र विचार केला तर मग व्यक्तीला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. पेच आहे ना लोकशाही. मी समूहाबद्दल बोलतच नाहीये. जी व्यक्ती प्रतिगामी विचारांची आहे हे त्याने लिहिलेल्या पुस्तकांमधून, त्याने लिहिलेल्या लेखांमधून, त्याने केलेल्या भाषणांमधून सिद्ध होत असतं की ही व्यक्ती प्रतिगामी आहे. त्या व्यक्तीवर बंधन आलं पाहिजे, त्या व्यक्तीवर बंधन आलं पाहिजे की तुझ्या विचारांची संघटना तुला स्थापन नाही करता येणार,
तुझ्या विचारांचा पक्ष तुला इथे स्थापन नाही करता येणार. जरी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक क्रांतिकारक गोष्टी लिहिलेल्या आहेत, आम्हाला संविधान मान्य आहे, आम्हाला लोकशाही मान्य आहे, आम्हाला म्हणजे हे सगळं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. परंतु तो जो पक्ष आहे त्या पक्षाने आपला मनसुबा कधीच लपवलेला नाही, कधीच लपवलेला नाही. अगदी सुरुवातीपासून ते उघडपणे बोलत आलेले आहेत. म्हणजे संविधान जेव्हा लोकांच्या विचारार्थ जाहीर करण्यात आलं, मोकळं करण्यात आलं सगळ्यांसाठी, त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही बघा, त्या माझ्या एका पुस्तकामध्ये ते सगळे पॅरेग्राफ मी टाकलेले आहेत, संविधान समीक्षा नावाच्या माझ्या पुस्तकात, की संविधान लिहिल्यानंतर जेव्हा ते लोकांच्या विचारार्थ ठेवण्यात आलं त्यावेळेस संघाची काय भूमिका होती, कम्युनिस्टांची काय भूमिका होती, समाजवाद्यांची काय भूमिका होती, हे सगळे मी त्या माझ्या पुस्तकामध्ये स्वतंत्र परिशिष्ट लिहून, जवळजवळ ते 7-8 परिशिष्ट आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं परिशिष्ट लिहिलं, कम्युनिस्टांचं वेगळं, समाजवाद्यांचं वेगळं, संघाचं वेगळं. तर स्पष्ट होतं की ही व्यक्ती प्रतिगामी विचारांची आहे, हिला संविधान मान्य नाही, म्हणजे ही प्रतिगामी विचारांची व्यक्ती आहे. तर तिथे त्या व्यक्तीवर आपण बंधन टाकू शकतो की तुला हे करता येणार नाही. आता तुला हे करता येणार नाही म्हणजे त्याच्या विचाराचे 4 लोक एकत्र आले म्हणून त्याला आपण समूह म्हणायचं नाही, तर त्या व्यक्तीच आहेत. जोपर्यंत ती संघटना स्थापन होत नाही तोपर्यंत त्या वेगवेगळ्या व्यक्तीच आहेत, समूह नाही. लक्षात घ्या, समूह नाही. त्यामुळे स्वातंत्र्य व्यक्तीला आहे, परंतु स्वातंत्र्यामुळे आलेली बंधनं ही सुद्धा व्यक्तीवरच असतात. व्यक्तीला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, तुम्हाला भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे पण कोणालाही शिव्या देण्याचं स्वातंत्र्य नाही. हे बंधन टाकलं की नाही. मग हे बंधन आता तर संसदेत विधिमंडळात शिव्या दिल्या जातात. मी तेच म्हणतोय की आता जे सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, शिवसेना असो, या सगळेचे सगळे पक्ष हे संविधान विरोधी आहेत, मानवतावादाविरोधी आहेत, सामाजिक न्यायाच्या विरोधी आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं संसदीय भाषेची आपण अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण ते मुळातच अमानवीय, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की रानटी युगाकडे ते परत चाललेले आहेत. त्यांच्या हिंसा बघून, त्यांची आक्रमकता बघून आणि एकूणच माणुसकी ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी संपवलेली आहे त्या अर्थाने. त्यामुळे हां, तर आपल्या मुद्द्यावर आपण येऊ की जर हे बाबासाहेबांनी जर टाकलं असतं हे बंधन, तर मला वाटतं की संघही स्थापन होऊ शकला नसता, जनसंघही स्थापन होऊ शकला नसता, भाजपही पुढे आला नसता आणि 2014 प्रतिक्रांतीही झाली नसती. पण ते शक्य नव्हतं बाबासाहेबांना, कारण त्यांच्यावर मर्यादा होत्या. परंतु या मर्यादा तामिळनाडूमध्ये या मर्यादा नाही आहेत. पण आपला जो विषय होता की मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात, आता मराठांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळात उभा राहिलेला वाद आपल्याला माहित आहे. छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण आपल्याला माहित आहे. आणि अलीकडच्या काळात पुण्यामध्ये खोलेबाईंनी मराठा महिला ही शुद्ध आहे असं ठरवलं आणि आमचं सोहळे जे काय ते फक्त झाला असा आरोप केला होता. अशा मराठांनी आरक्षणाचं आंदोलन करणं म्हणजे एक प्रकारे हे समाज समूहातून खालच्या घटकांनी ते आंदोलन करणं आहे असं नाही का याचा अर्थ होत. त्या आंदोलनाला किती बंदी पडली पाहिजे असं आपल्याला काही म्हणायचं आहे का काय? नाही, हे बघा, अमुक एक जात मागासलेली आहे, शूद्र आहे, हा मुद्दा जो आहे हा मुद्दा आपण संविधानाच्या भाषेतून बघितला पाहिजे, संविधानाच्या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे. आता हे बरोबर आहे की ब्राह्मणांच्या दृष्टीने मराठा हे हीन आहेत, नीच आहेत, शूद्र आहेत ब्राह्मणांच्या दृष्टीने, बरोबर. परंतु हा मराठा समाज जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे वागतो त्या वागण्यावरून तिळ मात्र वाटत नाही की हा समाज मागासलेला आहे, तिळ मात्र वाटत नाही की हा समाज कुठेतरी शूद्र म्हणून जगतो आहे, तिळ मात्र सुद्धा वाटत नाही. आलं लक्षात. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अगदी स्पष्टपणे आरक्षणाची व्याख्या करताना बाबासाहेबांनी सांगितलं, घटनेच्या 16(4), 15(4) आणि 340, 341, 300 खूप कलमांमध्ये बाबासाहेबांनी स्पष्टता केलेली आहे की
एखाद्या समाज घटकाचं पुरेसं प्रतिनिधित्व जर नसेल सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर त्याला आरक्षण द्यायचं. बाबासाहेबांनी असं कुठं म्हटलंय की त्या समाजाला ब्राह्मण कसा वागतो त्याच्यावर आधारित आरक्षण द्या, त्या समाजाला मराठा कसा वागतो त्या आधारावर त्याला आरक्षण द्या, असं बाबासाहेबांनी कुठेच म्हटलं नाही. बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलंय की त्यांचं प्रतिनिधित्व जर अपूर्ण असेल तर तुम्हाला ते आरक्षण मिळू शकत नाही. आता याच्यामध्ये जो गायकवाड आयोग नियुक्त केला होता फडणवीस साहेबांनी, या फडणवीस साहेबांनी काही आकडेवारी गोळा केली, या गायकवाड आयोगाने बरीचशी आकडेवारी गोळा केली. आता ती आकडेवारी मिळवल्यानंतर जी आकडेमोड केलेली आहे, हे बघा आकडे वेगळे असतात आणि आकडे मिळाल्यानंतर त्या आकड्यांची आकडेमोड करायची असते आणि त्याच्यातून मग सिद्धांत काढायचे असतात. आलं लक्षात. तर जे काही आकडे त्यांनी मिळवले त्या आकड्यांची आकडेमोड गायकवाडांनी किंवा त्या गायकवाडांच्या बरोबर असलेल्या तज्ज्ञांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आकडेमोड करून त्यांनी ओढून ताणून हे सिद्ध केलं की मराठा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व नाही, नोकऱ्यांमध्ये नाही, शिक्षणामध्ये नाही, वगैरे वगैरे. आता हायकोर्ट तर राज्य सरकारच्या नियंत्रणात असतं हे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हायकोर्टाने ते मराठा आरक्षण वैध ठरवलं, मंजूर केलं. पण सुप्रीम कोर्टावर तर राज्याचं काही नियंत्रण नसतं, राज्याच्या सत्ताधाऱ्यांचं. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने ही न्यायमूर्ती गायकवाडाची बदमाशी पकडली की आकडेमोड तुम्ही चुकीची केली आहे आणि ओढून ताडून तुम्ही मराठा समाजाला मागासलेलं ठरवलं आहे आणि म्हणून तुम्हीच गोळा केलेल्या आकडेवारीमधून हे सिद्ध होतं आहे की मराठा समाजाला सगळ्या क्षेत्रांमध्ये केवळ सामाजिक शैक्षणिकच नाही तर सामाजिक शैक्षणिक सकट आर्थिक राजकीय अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये मराठा समाजाचं त्यांच्या लोकसंख्येच्या पेक्षाही कितीतरी जास्त पटीने त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. हे सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे 5 मे 2021च्या निकालामध्ये आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण नामंजूर केलं. आता इथं कुठं मुद्दा येतो की एखाद्या ब्राह्मणबाईने शूद्र म्हटलं, अस्पृश्य म्हटलं, आम्ही बाटलो म्हटलं, याच्यात तो कुठं मुद्दा येतो? तो मुद्दाच नाही आहे. कारण बाबासाहेबांना एक गोष्ट मुद्दा जरी नसला ते नियोजनकर्ते जे आहेत, देशाचे नियोजनकर्ते जे आहेत ते ज्यांना शूद्र समजतात त्यांना अधिक मागासले करण्याची ते एक योजना बनवू शकतात, ते राबवू शकतात, असं होऊ शकतं ना. म्हणजे राजकारणाची धोरणं का? राजकीय धोरण नाही, म्हणजे कुठलंही नियोजन, देशाचं नियोजन जे असतं, अर्थकारण असेल, अर्थव्यवस्था असेल, ही अशा पद्धतीने निर्माण करायची ही जो समूह तुम्ही जो म्हणताय तो कोणालाही ज्यांना शूद्र समजतो त्यांना आणखी सामाजिक पातळीवर खाली कसं आणता येईल, आर्थिक पातळीवर खाली कसं आणता येईल, शैक्षणिक पातळीवर खाली कसं आणता येईल याचं नियोजन करत असतील तर त्या गोष्टी तशा होऊ शकतात ना. हो, नाही बरोबर आहे. हे म्हणून मी आधी काय मुद्दा मांडला की इंग्रज गेल्यानंतर इथे पुन्हा ब्राह्मणच सत्ताधारी झालेत, परंतु संविधानाच्या रेट्यामुळे आणि फुलेशाह आंबेडकरीच्या चळवळीच्या रेट्यामुळे आणि एकूणच जागतिक मूल्यांच्या रेट्यामुळे त्यांना ताबडतोबीने इथं प्रतिक्रांती करता येत नव्हती. परंतु ही प्रतिक्रांती टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी त्यांनी सत्ता राबवली. म्हणजे अगदी काँग्रेसच्या राजवटीमध्ये अगदी 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, काँग्रेसची सत्ता आली आणि काँग्रेसवर ब्राह्मणांचं वर्चस्व असल्यामुळे त्या काँग्रेसने पहिलं काम काय केलं की इंग्रजांनी सुरू केलेली जातनीय जनगणना या काँग्रेस सरकारने बंद पाडली. म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल प्रतिक्रांतीकडे पडलं. हे पहिलं पाऊल होतं प्रतिक्रांतीचं की जातनीय जनगणना जर बंद केली तरच आपल्याला इथे प्रतिक्रांती करता येईल. कारण जातनीय जनगणना केल्यामुळे इथला जो शोषित पीडित समाज घटक आहे त्याला आपली वास्तव परिस्थिती कळेल आणि त्याच्यातून तो उद्रेक होईल आणि मग आपली ब्राह्मणी मनोव्यवस्था आपल्याला इथं निर्माण करता येणार नाही. म्हणून मग त्यांनी जातनीय जनगणना बंद केली. जातनीय जनगणना बंद केली म्हणजे ओबीसींची जातनीय जनगणना बंद केली.
एससींची चालू राहिली, एसटींची चालू राहिली, दलित आदिवासींची चालू राहिली, परंतु ओबीसींची बंद पाडणं हे त्यांना जास्त आवश्यक वाटत होतं. कारण ओबीसींमधून जर नेतृत्व निर्माण झालं तर ते आपल्याला नियंत्रणात आणणं कठीण जातं, हे त्यांना अनुभवातून ते शिकलेले होते. मागचा जो इतिहास आहे लक्षात घ्या. म्हणजे बौद्ध क्रांती जरी आपण म्हणतो तरी बौद्ध क्रांती ही मुख्यतः त्यावेळीच्या ओबीसी लोकांनी केलेली आहे. आता त्यावेळेस तो ओबीसी संकल्पना नव्हती, पण आज जो सुतारकाम करतोय त्या काळात सुतारकाम करणारे लोक होते, तर ते त्या काळातले ओबीसी. आलं लक्षात. तर बुद्धाच्या संघामध्ये, बौद्ध भिक्खू संघामध्ये जसे एससी कॅटेगरी, आजच्या एससी कॅटेगरीतले काही लोक होते, त्याप्रमाणे ओबीसी पण मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि राज्यकर्ते तर ओबीसीच होते. अगदी मौर्य असेल किंवा आणखी हे असतील बाकीचे इतर राजे जे आहेत मोठ्या प्रमाणात ओबीसीच होते मोठ्या प्रमाणात. तर आपण म्हणजे म्हणतात की ब्राह्मणी व्यवस्थेने ही सगळी विषमता निर्माण केली किंवा ते पोषक वातावरण निर्माण करतात. मग अशा वेळी जे ब्राह्मणेतर आहेत त्यांनी एकत्र येणं, मग ते आरक्षणाच्या प्रश्नावरही एक सामंजस्य करून, म्हणजे मराठा ओबीसी एकत्र येऊ शकत नाही का? नेमका काय अडथळा आहे मग याच्यावर सामाजिक पातळीवर? नाही, हे बघा, बाबासाहेबांनी स्पष्टपणे विभागणी केलेली आहे. त्यांनी त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेसच्या 5व्या खंडात पान नंबर 112 पासून तर 114 पर्यंत या 3 पानांमध्ये त्यांनी इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे आणि एक तक्ता पण त्यांनी काढलेला आहे त्या पुस्तकामध्ये. त्या तक्त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे विभागणी केली आहे की हा जो हिंदू समाज आहे, या हिंदू समाजामध्ये जो पहिला पार्ट आहे तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून आलेल्या जाती. शब्द काय नीट ऐका माझा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून आलेल्या जाती, हा एक भाग त्यांनी केला. आणि त्यांनी मग नंतर दुसरा भाग केला तो शूद्रांचा, म्हणजे आजच्या ओबीसींचा. तिसरा भाग केला त्यांनी भटक्या जाती विमुक्त वगैरे यांचा. आणि चौथा केला त्यांनी अस्पृश्यांचा. लक्षात. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दुसरा, तिसरा आणि चौथा म्हणजे ओबीसी, दलित आणि आदिवासी आणि भटके हे ब्राह्मणवादाचे बळी आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत. हे जर एकत्र आलेत तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांची सत्ता नष्ट होऊ शकते आणि समाजामध्ये सामाजिक समता येऊ शकते. इतकं स्पष्टपणे त्यांनी त्या रायटिंग अँड स्पीचच्या 5व्या खंडात सांगितलंय. मग आता मला सांगा की ब्राह्मण वर्णातून जात आली ब्राह्मण जात, क्षत्रिय वर्णातून जात आली जाट, पटेल, मराठा वगैरे वगैरे, आणि वैश्य वर्णातून जात आली हे सगळे अदानी अंबानी सारखे व्यापारी, भांडवलदार, कारखानदार. आणि या तीनही वर्णांना बाबासाहेब आंबेडकरांनी, या तीनही वर्णातून आलेल्या जातींना बाबासाहेबांनी आरक्षण नाकारलेलं आहे. अगदी स्पष्टपणे, मोगमपणे नाही, अगदी स्पष्टपणे त्यांनी सीमारेषा दाखवून दिलेली आहे. सीमारेषा दाखवून दिलेली आहे की ओबीसी, भटक्या विमुक्त गुन्हेगार जाती जमाती आणि अस्पृश्य हे जे 3 समाज घटक आहेत हे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रियाच्या शोषणाचे बळी आहेत. त्यामुळे जे शोषणाचे बळी आहेत त्यांनाच आरक्षण देता येईल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णातून आलेल्या जातींना आरक्षण देता येणार नाही, अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी एकत्र येऊ शकतात, काही प्रश्न नाही. आणि आतापर्यंत होतेच की एकत्र. मराठ्यांना जी काही सत्ता मिळाली ते काही ओबीसी त्यांचे शत्रू होते म्हणून मिळाली का? 52% ओबीसींचं मतं तुम्हाला मिळाली, 52% ओबीसी तुमचे मित्र होते आणि त्यांनी तुम्हाला मतं देऊन मराठ्यांना सत्तेमध्ये बसवलं. तर ओबीसी मराठा हे मित्रच होते ना. प्रश्न असा येतो की तुमचा मित्र असलेला ओबीसी की ज्याने तुम्हाला 50-55 वर्षापासून सत्तेवर बसवलं, त्या ओबीसी मित्राची एकदम थोडीशी छोटीशी मागणी पूर्ण झालेली आहे आरक्षणाची, आणि तीही जर तुम्हाला तुमच्या हितसंबंधांना बाधा आणणारी वाटत असेल तर तुम्ही मित्र या संकल्पनेला लायकच नाही आहेत, नालायक आहेत. जर ओबीसींनी इतके वर्ष मैत्री निभावली, तुम्हाला सत्ता दिली, तर तुम्ही बी तुमची मैत्री निभवा आणि ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करू नका किंवा ओबीसी मधून आरक्षण मागू नका, त्यांना मिळालेलं ताट हिसकवू नका. साधी गोष्ट आहे.
त्यामुळे बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे, संविधानाच्या सांगण्याप्रमाणे क्षत्रिय वर्णातून आलेल्या जाट, पटेल, मराठा, ठाकूर, राजपूत यांना आरक्षण मिळू शकत नाही, मिळायला नाही पाहिजे. आणि जर कोणी देत असेल तर तो संविधानद्रोही आहे आणि एकूणच तो समाजद्रोही आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. जे कोणी विद्वान भाषा करतात गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना, या मूर्ख विद्वानांना कोणीतरी जाऊन अक्कल शिकवली पाहिजे की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. आणि तरी सुद्धा केंद्र सरकारने या गरिबांसाठी 10% EWS आरक्षण दिलं आहे ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जाट, पटेल, मराठ्यांना. एवढी बी अक्कल जर यांची चालत नसेल आणि तरी हे विद्वान, म्हणजे बरोबर ही वस्तुस्थिती म्हणजे तुम्ही जी निदर्शनात आणतायत. परंतु एक महाराष्ट्राला एक स्थिती याच्यामध्ये काय दिसते, एका बाजूला मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसीचं आरक्षण बचाव आंदोलन आहे. पण या दोन्ही आंदोलनाला व्यवस्थेचा मीडिया जो आहे तो सारखी प्रसिद्धी देतो आहे. या दोन्ही आंदोलकांच्या सभा संमेलनांना सारखी गर्दी होते आहे आणि या दोन्ही घटकांचे आंदोलन प्रसार माध्यमांमध्ये सारख्या प्रमाणात चर्चेत आहे. तर हा जो व्यवस्थेचा लाभ या दोन्ही आंदोलनाला मिळतो आहे, तर याच्या मागे काही राजकीय शक्ती आहे की सामाजिक शक्ती आहे, नेमकं काय आहे? नाही, तुम्ही आता जो शब्द वापरला की व्यवस्थेचा लाभ, मला सांगा, एखादी व्यवस्था जर शोषणकारी असेल, विषमतावादी असेल, तर त्या विषम समाज व्यवस्थेचा लाभ हा फक्त त्या शोषकांना मिळतो, त्या शासकांना मिळतो. त्या समाज व्यवस्थेचा लाभ शोषित पीडितांना नाही मिळत, त्यांना नुकसानच होतं. उलट ती व्यवस्था त्यांना शोषित पीडितच ठेवते. त्यामुळे तुम्ही हा जो शब्द वापरला व्यवस्थेचा लाभ दोघांना मिळतोय का? अजिबात नाही. हे बघा, जरांगेचं प्रसार माध्यमांच्या कट्ट्यावर दोन्ही आंदोलनाचे नेते आहेत. अजिबात नाही, मी तुम्हाला सांगतोय, अजिबात नाही. मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. जरांगेचं उपोषणाचं आंदोलन हे TV माध्यमातून, प्रिंट मीडियातून, सगळ्या प्रस्थापित राजकीय आमदार, खासदार, मंत्र्याच्या तोंडातून अशा प्रकारे बाहेर पडत होतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होतं की ज्याला आपण फोबिया म्हणतो, फोबिया, असा फोबिया जरांगेच्या बाबतीत निर्माण केला गेला जाणीवपूर्वक. म्हणजे ती जी व्यवस्था आहे मीडियाची, शासनाच्या मीडियाची किंवा शासन पुरस्कृत मीडियाची, म्हणजे TV चॅनल असतील, प्रिंट मीडिया असेल, या सगळ्यांच्या माध्यमांचा लाभ हा जरांगेला मिळाला. परंतु तुम्ही जर बघितलं हाकेंचं आणि ससानेंचं उपोषणाचं आंदोलन जर बघितलं तर पहिले 3 दिवस हाकेंच्या उपोषणाच्या आंदोलनाकडे एकही TV चॅनल फिरकलं नाही. तुम्ही बघून घ्या, सगळ्या एकही प्रिंट मीडिया 4 ओळीची बातमी द्यायला तयार नाही. त्यामुळे हाके, वाघमारे आणि ससानेंच्या आंदोलनाला जो नंतरच्या काळात पाठिंबा मिळाला तो सोशल मीडियामुळे मिळाला. आता मी स्वतः तिथे हजर होतो. मी 5 दिवस, पहिल्या दिवसापासून मी हाकेंच्या आणि नवनाथ वाघमारेंच्या आंदोलनामध्ये मी पहिल्या दिवसापासून उपस्थित होतो. पहिल्या दिवशी फार काही गर्दी नव्हती, पण जेवढे बी लोक तिथं जमले होते, अगदी 5-50 लोक असतील, त्या सगळ्या लोकांना मी सांगितलं की तुमच्या बातम्या TV चॅनलवाले देणार नाहीत, प्रिंट मीडिया देणार नाहीत, तुम्हाला तुमचं काम तुम्हाला स्वतःला करावं लागेल. मी त्यांना पोस्ट तयार करून दिल्यात सोशल मीडियासाठी, मी स्वतः व्हायरल केल्यात आणि त्यांनाही व्हायरल करायला सांगितल्यात. आणि सोशल मीडियावर जे व्हायरल झालं दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात, आणि मग अनेक लोकांचे मला फोन यायला लागलेत की आम्हाला माहीतच नाही, कुठंच काही वाचण्यात आलं नाही, कुठं काही TV वर बघण्यात आलं नाही, त्यामुळे आम्हाला माहीतच नाही आंदोलनाबद्दल, तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकले म्हणून आम्हाला कळलं, असे मला अनेक फोन येत होते. आणि मग मी त्यांना तेव्हा आवाहन करत होतो की तुम्ही व्हायरल करा, तुम्ही पण या, सोबत गाड्या गोड्या सगळ्या घेऊन या आंदोलनाला भेट देण्यासाठी. असं जेव्हा मी आव्हान केलं फोनवरून, सोशल मीडियामधून, फेसबुकवरून, तर नंतर मग इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अगदी पाय ठेवायला जागा नसायची वडीगोद्रीच्या उपोषणाच्या मंडपामध्ये. तर व्यवस्थेचा लाभ
ओबीसींना कधीच मिळत नाही. नंतर जेव्हा गर्दी जमायला लागली आणि जेव्हा काही प्रसार माध्यमांना असं वाटलं की जर आपण आपल्या टीव्हीवरून जर ओबीसी आंदोलन जर दाखवलं तर आपल्याला TRP मिळेल, परंतु TRPचं जरी त्यांना लालच असली तरी त्यांची सगळ्यात मोठी लालच ही समाज व्यवस्थेची लालच असते. त्यामुळे टीव्हीवरून जरी हाकेंचं आंदोलन दाखवलं, ससाणींचं आंदोलन दाखवलं तरी सुद्धा ते दाखवताना ते एक काळजी घ्यायचे. तुम्ही बघा त्यावेळेचे सगळे काढा, तुम्ही याच्यावरून गुगलवरून सगळ्या टीव्ही चॅनलच्या लिंक काढा. जेव्हा जेव्हा ते हाकेंना आणि नवनाथ वाघमारेंना टीव्हीवर दाखवत होते, बोलताना म्हणा किंवा शूटिंग घेताना म्हणा, तर त्या टीव्हीच्या पडद्यावर अर्धा पडदा हाकेंसाठी आणि अर्धा पडदा जरांगेसाठी. अरे बाबा, तू हाकेच्या आंदोलनाचा रिपोर्टिंग करतोय ना, मग तू त्या जरांगेचा फोटो तिथं काय दाखवतोय? आणि जरांगेचा फोटो दाखवतो खाली पुन्हा भुजबळांना शिव्या देणारी त्याची वक्तव्य खाली टाकायची. तर हा जो मीडिया आहे, नाईलाजास्तव जेव्हा तुम्हाला व्यवस्थेचा लाभ मिळतो, नाईलाजास्तव जेव्हा त्यांना व्यवस्थेचा लाभ द्यावा लागतो, तर तो देत असताना सुद्धा ते हातचं राखून ठेवतात आणि तुम्हाला नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे व्यवस्थेचा लाभ मिळण्याचा प्रश्नच नाही. हे बघा, व्यवस्थेचा लाभ लाखांचे मराठा मोर्चे निघालेत, अगदी तालुका लेवलवर मोर्चे निघालेत, काही ठिकाणी मोठे गाव होते तर मोठ्या गाव पातळीवर मोर्चे निघाले. कुठून आला हा पैसा? कुठून आला एवढ्या गाड्या घोड्या? कोणाकडे कुठून आल्यात? साखर कारखान्यांनी गाड्या पुरवल्यात, साखर कारखान्यांनी पैसे पुरवलेत, बँका पतपुड्यांनी पैसे पुरवलेत, स्वतः आमदार खासदार मंत्री यांनी फोन करून ती वातावरण निर्माण केलं. आणि लोकांना आता त्यांच्याकडे फौज असते, साखर कारखान्यामध्ये फौज असते, शिक्षण संस्थांमध्ये मॅनपॉवरची फौज असते. ही सगळं त्यांनी या व्यवस्थेतून त्यांना जे मिळालेले लाभ आहेत त्या लाभातून त्यांनी लाखांचे मोर्चे काढलेत आणि जरांगेचंही आंदोलन सक्सेस केलं. परंतु भुजबळ साहेबांच्या ज्या मोठमोठ्या सभा झाल्यात तिथं तुम्हाला कुठेही मालट्रका भरून आलेले दिसणार नाहीत, कारण ट्रक भरून आणण्याची तशी व्यवस्थाच ओबीसींकडे नाही आहे. कोणाकडे कारखाना नाही, कोणाकडे बँक नाही, कोणाकडे पतपिढी नाही, तर कुठून आणणार गाड्या आणि घोड्या आणि BMW गाड्या? अलग लक्षात. त्यामुळे ओबीसींच्या कुठल्याही आंदोलनाला, मग ते भुजबळांच्या सभा असो किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं धरणे आंदोलन असो किंवा हाके आणि नवनाथ वाघमारे आणि मंगेश ससाणींचं आंदोलन असो, कोणीही या व्यवस्थेतून मोठा झालेला कुणीही माणूस, म्हणजे तो ओबीसीतला का असे ना, त्यांनी सुद्धा मदत केली नाही. कारण त्याला भीती असते की व्यवस्थेतून मला जो काही थोडाफार लाभ मिळालेला आहे, जर मी या ससाणींच्या आंदोलनाला, नवनाथ वाघमारे आणि हाकेंच्या आंदोलनाला जर मी मदत केली तर व्यवस्थेने मला जो काही थोडाफार लाभ दिला आहे, तर हे व्यवस्थेचे प्रमुख मराठा ब्राह्मण हे आपला लाभ काढून घेतील, आपलं पद काढून घेतील, किंवा आपल्याला जी काही शिक्षण संस्था दिली आहे ती शिक्षण संस्था काढून घेतील. म्हणून या व्यवस्थेतून मला हे विचारायचं की तुम्ही म्हणजे तुमची जी वैचारिक भूमिका आहे ती जाती निर्मूलनासह एक डिकास्ट असणाऱ्या कार्यकर्त्या विचारवंताची आहे. मराठा आरक्षण आंदोलन हे चालत असताना ओबीसींचं आरक्षण बचाव आंदोलन हे आक्षेप कुठे घेऊन पाहते की मराठ्यांच्या कुणबीकरणाला, की मराठ्यांच्या सगळे सोयरे असणाऱ्या प्रमाणपत्राला, की एकूण मराठा आरक्षणाला, किंवा ते फक्त ओबीसी मधून मागतायत म्हणून त्या प्रक्रियेला नेमकं आता भूमिका आपली काय? नाही, आमची भूमिका अगदी सुरुवातीपासून स्पष्ट आहे. हे बघा, मुळातच आम्ही ओबीसी मराठा आरक्षणाच्या विरोधात होतो अगदी सुरुवातीला. परंतु त्या काळामध्ये ज्या बामसेपशी आम्ही निगडीत होतो, दोस्त म्हणून, दोस्त शक्ती म्हणून, कारण ओबीसी सेवा संघ, आमची ओबीसी संघटना आणि बामसेप हे आम्ही एका स्टेजवर अनेक वेळा काम केलेलं आहे, एका ठिकाणी अनेक वेळा काम केलं आहे. तर ओबीसीची भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधातच होती, तो काही मुद्दाच नाही. परंतु जेव्हा बामसेपने मराठा आरक्षणाला सपोर्ट करायला सुरुवात केली, कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली, त्याच्यातून मग मराठा सेवा संघ, नंतर काय कुठली ती ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड वगैरे वगैरे, हे जसजसं निर्माण होत गेलं, मोठं होत गेलं, तसं आम्ही ओबीसी सुद्धा त्यांच्या मागे
फरफटत गेलो या बामसेपच्या मागे आणि आम्हालाही मग मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागला. आणि पण पाठिंबा कसा होता तो की यांना 50% वर स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून मराठा आरक्षण जर टिकवायचं असेल 50% वरचं तर नचेपण कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट जर अंमलात आला तर 50%ची मर्यादा नष्ट होते आणि मग मराठ्यांना वरचं 10% 15% आरक्षण आपल्याला देता येतं. ही भूमिका ओबीसी सेवा संघाची होती, बामसेपची नाही. बामसेप फक्त एवढंच मोकम म्हणायचं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालं. अरे पण कसं मिळालं पाहिजे, ते कसं टिकेल, याचे काही मार्ग सांगा. नाही, तो मार्ग आम्ही दिला ओबीसींनी. नचेपण कमिटीचा अहवाल ढोबळे साहेबांनी शोधून काढला. त्याच्यावर पहिलं पुस्तक आमचं 5-6 लोकांचं आलं आणि नंतर मग मी त्याच्यावर पुन्हा स्वतंत्र पुस्तक लिहिलं आणि मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल हे मी मांडलं त्याच्यामध्ये. आता ते माझी दोन्ही पुस्तकं वाचल्यानंतर छावा संघटनेचे मराठा कार्यकर्ते माझ्या घरी आले. जवळजवळ 10 कार्यकर्ते होते. ते औरंगाबादचे चव्हाण साहेब जे होते छावा संघटनेचे मूळ संस्थापक, ते 10-15 कार्यकर्त्यांना घेऊन माझ्या घरी आले. ते म्हणाले तुमची दोन्ही पुस्तकं आम्ही वाचलीत आणि मराठ्यांना कसं आरक्षण मिळेल हे तुम्ही फार सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. तर आपल्याला या संदर्भात एकत्र काम करायचं आहे म्हणून आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. तर मी त्यांना काय सांगितलं की नचेपण कमिटीच्या रिपोर्टबद्दल मी तुम्हाला 10-15 लोकांना सांगून काहीच उपयोग नाही. तुम्ही मराठा समाजाचा एक मोठा कार्यक्रम घ्या आणि तिथं मी सगळ्यांसमोर माझी भूमिका मांडतो आणि मराठ्यांना कसं टिकाऊ आरक्षण मिळेल या संबंधाचा मार्ग दाखवतो. तर त्यांनी इथं नाशिकमध्ये जवळजवळ 5,000 मराठ्यांचा कार्यक्रम घेतला छावा संघटनेने आणि तिथं मी प्रमुख वक्ता होतो. उद्घाटक कोल्हापूरचे संभाजी भोसले होते, तुम्ही त्यांना राजे वगैरे म्हणतात ते, आणि अध्यक्ष बोडद्याचे माजी खासदार काँग्रेसचे सयाजीराव गायकवाडांचे मला वाटतं नातू असतील ते, अंशुमन गायकवाड, नाही ते धुळ्यात पण उभे राहिले होते ना 2019ला, काय त्यांचं नाव आठवत नाही मला, पण ते सयाजीराव गायकवाडांच्या घराण्यातले. तर ते उद्घाटक होते आणि संभाजी भोसले हे अध्यक्ष होते आणि मी प्रमुख वक्ता होतो. आम्ही तिघं जण होतो बोलणारे. आणि मग तिथं मी सविस्तर भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर ती भूमिका त्यांना पटली आणि मग ती भूमिका पटल्यानंतर मग त्यांनी मला दिल्लीला नेलं नचेपण साहेबांना भेटण्यासाठी. त्यावेळेस 2013ला नचेपण साहेब उद्योगमंत्री होते काँग्रेसच्या सरकारमध्ये. आम्ही त्यांच्या नचेपण साहेबांच्या त्यांच्या केबिनमध्ये गेलो मंत्रालयात आणि तिथे मग चर्चा केली आणि सांगितलं की नचेपण कमिटीचा रिपोर्ट जर मंजूर करायचा असेल तर लोकसभेमध्ये विधेयक मांडावं लागेल, कायदा करावा लागेल आणि मग मराठा समाजाला स्वतंत्र 10% 15% आरक्षण देता येईल. हे तर विचार करा, मी दिल्लीपर्यंत गेलो आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आणि ते टिकाऊ आरक्षण देण्यासाठी. तर आमची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. पण ज्यांची भूमिका प्रामाणिक नव्हती त्यांनी कधीही नचेपण रिपोर्टचा उल्लेख ना भाषणात केला ना कुठल्या लिखाणात केला, कारण त्यांच्या मनात वेगळंच होतं. सुरुवातीला मराठा आरक्षण करायचं, स्वतंत्र आरक्षण पण देऊन बघायचं, सुप्रीम कोर्ट ते नाकारेल आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलं की मग लगेच दुसरा मुद्दा घ्यायचा की हे आरक्षण टिकत नाही, मग आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या. हे जे जरांगेचं भूत उभं राहिलेलं आहे तर त्या बामसेपच्या भूमिकेमुळे, म्हणजे मराठा आरक्षणाचं भूत जन्माला जे घातलं ते बामसेपने जन्माला घातलं. नंतर काँग्रेसने त्याला काय म्हणतात ते आंगडी पांगडी घातली, कारण सुरुवातीला ते नागडं उघडं होतं मराठा आरक्षणाचं भूत. मग ती काँग्रेसने त्याला आंगडी पांगडी घातली आणि नंतर फडणवीसने त्याला दत्तक घेतलं. मुख्यमंत्री झाले त्यावेळेसच मराठा महासंघाने ते आंदोलन केलेलं होतं. काय मुद्दा मला लक्षात नाही आला. काय अंतुले ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मराठा महासंघाचा यावर मोर्चा झालेला होता मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर. नाही, तुम्ही चुकतायत. मराठा महासंघ हा मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेला आहे. 80ला मंडल आयोगाचा रिपोर्ट आला आणि 81ला मराठा महासंघ स्थापन झाला आणि तुम्ही त्यावेळेस धुळ्यामध्ये होते. तुम्हाला आठवलं पाहिजे
की त्या कोण आपला तो अण्णा पाटील नावाचा माणूस त्यांनी मराठा महासंघ स्थापन केला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो मंडल आयोगाच्या विरोधात सभा घेत होता. धुळ्याला पण त्याची सभा झाली आणि ती सभा कुमार शिराळकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही उधळून लावली विद्यार्थ्यांनी. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं आंदोलन ओबीसीचं की ज्या माझ्या आंदोलनामुळे ती मराठा महासंघाची मंडल आयोग विरोधी सभा उधळून लावली गेली. आता सगळं इथे त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती, म्हणजे मंडळ आयोगाला विरोध करताना त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली होती हे मला म्हणायचं. नाही केली. मराठ्यांना आरक्षण द्या अशी भूमिका मराठा महासंघाची कधीच नव्हती. ती मराठा सेवा संघाची म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर तिथून सुरू झाली. पुढचा मुद्दा सांगा. हा, म्हणजे सगळे सोयऱ्यांच्या प्रश्नावर तुमचा काय आक्षेप आहे का, म्हणजे नेमकं काय तुम्हाला त्या संदर्भात म्हणायचं? सगळे सोयरे हा जो काही शब्द आहे त्या शब्दाचं नेमकं आपण विश्लेषण केलं पाहिजे. सगळे म्हणजे पितृवंशक वंशावळीतून जे येतात ते सगळे नातेवाईक. म्हणजे एखादा माणूस आहे, त्या माणसाचा भाऊ, त्या माणसाचा मुलगा, त्या माणसाची मुलगी, पुतण्या वगैरे वगैरे, तर हे सगळे रक्ताचे आणि दुधाचे नातेवाईक म्हणजे सगळे. आणि लग्नाच्या संबंधातून जे नातीगोती निर्माण होतात ते सोयरे. आपण म्हणतो ना, कुठे चालले रे बाबा, आम्ही सोयरीक जुळवायला चाललो, म्हणजे लग्न जुळवायला चाललो. तर ते जे लग्न जुळवण्यातून जे नवीन नातेवाईक पुढे येतात ते म्हणजे नवरीचा भाऊ साला, नवरीचा बाप सासरा, नवरीची आई सासू, नवरीची बहीण म्हणजे ना काय म्हणतात तिला साली वगैरे वगैरे. तर ही जी नाती आहेत लग्नातून आलेली, हे म्हणजे सोयरे. तर आरक्षणाच्या सिद्धांतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे कालेकर आयोगाने सुद्धा, मंडल आयोगाने सुद्धा, नंतरच्या अनेक राज्य मागास आयोगाने सुद्धा सगळे शब्द घेतलेला आहे आणि पितृवंशक वंशावळी घेतलेली आहे आणि त्यांनाच ते आरक्षण मिळेल हे गेल्या 50-55 वर्षापासूनचा हा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. पण जरांगीच्या डोक्यामध्ये जो किडा वडवडतो आहे सगळे सोयऱ्याचा, तो कशासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. हे बघा, त्यांना आरक्षणाची अजिबात गरज नाही. पहिला मुद्दा लक्षात घ्या, मराठ्यांना स्वतःला आरक्षणाची अजिबात गरज नाही. त्यांना ओबीसी आरक्षण नष्ट करायचं आहे. कारण ओबीसी आरक्षण नष्ट केलं तरच ओबीसीमधून नेतृत्व निर्माण होणं बंद होईल, लक्षात घ्या. ओबीसी आरक्षणामुळे प्रशासनामध्ये नेते निर्माण होतात, शासनामध्ये नेते निर्माण होतात, राजकारणामध्ये नेते निर्माण होतात आणि या नेत्यांमधून जे ओबीसी नेते निर्माण होतात त्यांना नियंत्रणात आणणं कठीण जातं. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकावं लागतं आणि जेलमध्ये टाकता येत नसेल तर अपघात करून मारून टाकावं लागतं. आणि हे फक्त ओबीसीच्याच बाबतीत घडतं, कारण ओबीसी नेताच या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करू शकतो ताकदीने. म्हणजे सत्ता मिळाल्यानंतर तो सत्ता राबवतो ब्राह्मणांच्या संस्कृतीला नष्ट करण्यासाठी. जसं की तामिळनाडूमध्ये ओबीसी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तिथं हिंदू मंदिरातून ब्राह्मणांची हकालपट्टी केली. तर हे ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात कायदा केला स्टॅलिनने. जसं नितीश कुमार यांनी जात न्याय जनगणना घेतली, म्हणजे काय केलं, ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधातलं सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे जात न्याय जनगणना करणं, लक्षात घ्या. तर जात न्याय जनगणना हा मुद्दा त्यांच्या इतक्या जिव्हारी लागलेला आहे की ते जात न्याय जनगणना केल्यानंतरही नितीश कुमारांनी दिलेलं 75% आरक्षण SC ST ओबीसींना जे आरक्षण वाढून मिळालं ते सुद्धा त्यांना सहन होत नाही, म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले, तिथून त्यांनी स्टे आणलेला आहे. तर नितीश कुमार, स्टॅलिन, लालू, मुलायम, देशामध्ये हे फक्त 4च नेते आहेत की जे खंबीरपणे RSSच्या बीजेपीच्या विरोधात उभे आहेत, लक्षात घ्या. हे बघा, बीजेपीशी युती करून सत्ता मिळवणं हे चुकीचं नाही आहे,
परंतु बीजेपीशी युती केल्यानंतर जी मिळालेली सत्ता आहे ती ब्राह्मणवादाच्या विरोधात वापरणं हे फक्त नितीश कुमारच करू शकले, दुसरं कोणी नाही करू शकलं. अनेकांनी भाजपशी युती करून सत्ता मिळवली, परंतु एकही काम एकही कायदा त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात ते करू शकले नाहीत. नितीश कुमारांनी करून दाखवलं. नितीश कुमारांनी भाजपच्या बरोबर दोस्ती करून जी सत्ता मिळवली त्याच्यातून त्यांनी बौद्ध विद्यापीठाचं पुनर्जीवन केलं. आहे कोणाची हिंमत बौद्ध विद्यापीठाचं पुनर्जीवन करण्याची? फक्त ओबीसी नेताच करू शकतो ही हिंमत, आणि ते भाजपची दोस्ती करून. याला म्हणतात टांग उपर करून मारणं कुस्तीच्या भाषेमध्ये. तर हा सिद्धांत जोपर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही की दलित आदिवासी ओबीसी एकत्र आले पाहिजेत आणि त्यांचं राजकीय नेतृत्व ओबीसींनी केलं पाहिजे आणि वैचारिक नेतृत्व दलित आदिवासींनी केलं पाहिजे, तर या देशामध्ये क्रांती होईल. जसं नितीश कुमार, जसं लालू, जसं मुलायम, जसं स्टॅलिन, करुणानिधी ही उदाहरणं आहेत आपल्यासमोर की ओबीसींनीच राजकीय नेतृत्व जर केलं तरच इथं क्रांती होऊ शकते आणि ब्राह्मणवाद खतम होऊ शकतो. एकदम क्लिअर कट आहे. परंतु आमच्याकडे जाती युग असल्यामुळे एकतर ओबीसींबद्दल त्यांनी प्रचंड गैरसमज जाणीवपूर्वक निर्माण करून ठेवलेले आहेत RSSच्या सांगण्यावरून की ओबीसी काहीच करत नाही, ओबीसी काही कामाचं नाही, ओबीसी आंदोलनच करत नाही. अरे डोळे फुटलेत का? बघा ना, ही आंदोलन कोणाची येतो? सगळी ओबीसींचीच आहेत. कोण तिथं दलित आहे सांगा त्या आंदोलनात? कोण आदिवासी सांगा त्या आंदोलनात? सगळे ओबीसीच आहेत, शुद्ध ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसींच्या बद्दल जे गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेले आहेत संविधानाच्या प्रश्नावर या 10 वर्षाच्या सत्तेला रोखणारे दलित राहिले, दलित आदिवासी राहिले. म्हणजे काय लक्षात नाही आलं मला काय? संविधानाच्या प्रश्नावर निरंकुश सत्ता जी गेली 10 वर्ष चाललेली आहे त्याला अंकुश लावण्याचं काम मात्र दलित मतदारांनी देशात केलं असं चित्र त्यांचं योगदान अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. त्यांचं योगदान अमान्य करण्याचा प्रश्न नाही. मी काय म्हटलं तुम्हाला की वैचारिक नेतृत्व, हे बघा SC STंकडे एक मोठी एक वैचारिक ताकद असते की जी ताकद तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे लोकशाही वाचवते, संविधान वाचवते. अगदी बरोबर आहे, त्यात काही वादच नाही. परंतु या दलित आदिवासी शक्तीचं नेतृत्व, राजकीय नेतृत्व जेव्हा ओबीसी करतो तेव्हा त्याचं रूपांतर क्रांतीत होतं. हे मी म्हणतोय. मी कोणाला हिनवत नाहीये की तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही काही करत नाही, जसं ते हिनवतात ओबीसींना की ओबीसी काही करत नाही. हे हिनवणंच मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि जे नेते आहेत म्हणजे मूर्ख नेते मंडल आयोगाचं श्रेय घेतात. माझ्यामुळे मंडल आयोग लागू झाला, माझ्यामुळे मंडल आयोग लागू झाला. अरे मुळातच तुम्हाला राज्यसभेची खासदारकी ही जनता दलाच्या कृपेमुळे मिळाली होती आणि एक कृपा छत्रवाला एक खासदार, ते बी राज्यसभेचा, तो बी काय म्हणतात ते राष्ट्रपती नियुक्त, आणि त्याच्या दबावाखाली VP सिंग मंडल आयोग लागू करेल का? काहीतरी थोडंसं इथं अक्कल, काहीतरी तर्कबुद्धी. VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला तो लालू मुलायम सारख्या ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे, करुणानिधी वगैरेंच्या दबावामुळे. त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती 1989 आणि 90 साली की जर मंडल आयोग लागू केला तर काँग्रेस भाजपचे ब्राह्मण सरकार पाडतील, आणि जर मंडल आयोग नाही लागू केला तर जनता दलातले ओबीसी VP सिंग सरकार पाडतील. अगदी स्पष्ट त्यावेळीची परिस्थिती. पण महाराष्ट्रात आपण बघितलंय नामांतराची चळवळ जेव्हा 78 पासून सुरू झाली त्यांच्या प्रत्येक मोर्चामध्ये मंडल आयोग लागू करा अशी मागणी कायम राहिली. मी काय म्हणतोय, मी त्यांचं श्रेय मान्य न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो मुद्दाच नाहीये. मी तुम्हाला काय म्हटलं की ही जी शक्ती आहे दलित आदिवासींची शक्ती, यांचं राजकीय नेतृत्व जेव्हा ओबीसी करतात तेव्हा त्याचं रूपांतर क्रांतीमध्ये होतं. आता किती वेळा तुम्हाला एकच गोष्ट समजून सांगायची, आम्हाला माहिती ना त्यांनी खूप केलं. त्यांनी पण राजकीय नेतृत्व तमिळनाडूमध्ये स्टॅलिन करतातच आहेत ना. हो ना, मग ते तामिळनाडूमध्ये झाली ना क्रांती. तामिळनाडूमध्ये झाली की नाही? बिहारमध्ये जातीय जनगणना झाली की नाही? साध्या गोष्टी आहेत ना. म्हणजे ज्या गोष्टी दुसऱ्या कुठल्याच जातीचे मुख्यमंत्री करू शकत नाहीत
जात न्याय जनगणना किंवा ब्राह्मणांच्या विरोधात कायदे, हे SC ST किंवा इतर समाज घटकातले मुख्यमंत्री नाही करू शकत. ब्राह्मणवादाच्या विरोधात कायदे करणं, ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये सत्ता राबवणं हे काम फक्त आणि फक्त ओबीसीच करू शकतो. हे तामिळनाडू, बिहार आणि उत्तर प्रदेशने सिद्ध केलेलं आहे. आणि जर सिद्ध झालेलं असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. पण आपल्याकडे जाती युग असतो की नाही नाही आमचाच पक्ष, आमच्याच जातीचा पक्ष, आमचंच सगळं, आणि मग आम्हीच सगळं करणार. कसं काय करणार? एक धड नगरसेवक निवडून आणता येत नाही तुम्हाला, आणि काय करणार तुम्ही? नेता अजून आमदार खासदार होऊ शकला नाही. नाही, नेता सुद्धा अजून आमदार खासदार होऊ शकत नाही, तर बाकीचे कार्यकर्ते तर नगरसेवक बी होत नाहीयेत आणि चाललेत आपली क्रांतीची भाषा करायला. तुम्हाला जर क्रांती करायची असेल तर तामिळनाडूचं मॉडेल स्वीकारा. तामिळनाडूचं ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे, तो भाग आहे. म्हणजे काय लक्षात नाही? राजकीय आरक्षणाची मागणी आहे. कोणाची? ओबीसीच्या राजकीय नेतृत्वाच्या संदर्भात बोलताना राजकीय आरक्षणाची मागणी आहे. राजकीय आरक्षण तर आहेच ना. प्रश्न ती आता त्या याच्यामुळे बंद पडलेलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या स्टेमुळे. हा लक्षात. ते तर 93 सालीच मिळवलं ना ओबीसींनी राजकीय आरक्षण, पंचायत राजच्या माध्यमातून. ओबीसींनी ते आरक्षण 1993लाच मिळवलं, आणि ते बी राजकीय ताकदीने मिळवलं. त्या काळामध्ये ओबीसींचे पक्ष स्थापन झाले होते, ओबीसींची पक्षाची सत्ता येत होती, आणि या सगळ्या ओबीसींनी जर ओबीसी पक्ष काढून जर सत्तेमध्ये जर आलेत तर काँग्रेस BJP खतम होईल, या भीतीपोटी त्यावेळेस पंचायत राज कायदा आलेला आहे, लक्षात घ्या. आणि मग ओबीसींच्या पक्षाकडून ओबीसी नगरसेवक बनवण्यापेक्षा आपण काँग्रेसकडूनच ओबीसी सरपंच बनवू, काँग्रेसकडूनच आपण ओबीसी जिल्हा अध्यक्ष बनवू वगैरे वगैरे. याच्यासाठी ते पंचायत राज आरक्षण आलेलं आहे. हा, म्हणजे आज बरेच मुद्दे आपले चर्चेत आले आहेत आणि काही मुद्दे नवीन आलेले आहेत. ओबीसींनी राजकीय नेतृत्व करावं, दलित आदिवासींनी बौद्धिक नेतृत्व करावं, यातून क्रांती होईल, हा एक नवा मुद्दा आलेला आहे. आणि या मुद्द्याला घेऊन आपण थोडक्यात सीटमध्ये नक्कीच आपण सत्ता घडवून आणूया आणि यावर आपण आणखी तुमच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 जणांना बोलूया आणि चर्चा करू. हे मुद्दे पुढे गेले पाहिजेत. आणि आज एकंदरीत ज्या पद्धतीने आपण ही मांडणी केली एकूण ओबीसी आरक्षणाच्या, बचाव आरक्षणाच्या संदर्भामध्ये, ती नक्कीच आज विचार करायला लावणारी आहे आणि महाराष्ट्राची जनता यावर निश्चितपणे विचार करेल. आपल्या प्रतिक्रियाकडे होती आणि आपण त्रिवेद मीडियाचा आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान. निघालो बाहेर? निघाला स्टुडिओ मधून? होतंय. हा, आता निघा. तर 2 महत्वाचे मुद्दे राहून गेलेत ना. कुठले? प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा राहून गेला. मी तुम्हाला सगळे सोयरे शब्द आठवून दिला ना. नाही ना, पण मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग पर्यंत आला पाहिजे होता ना तो. ते मध्येच मला ते कट केलं, मध्येच कट केल्यामुळे मी तो त्यांचा व्हिडिओ पण मी करून ठेवलेला होता. म्हणजे तुम्ही तो मुद्दा आणला असताना मी तो व्हिडिओ दाखवणार होता. आता मी दाखवतो बघा. अजून बी जर तुम्हाला तो व्हिडिओ जोडता आला एडिटिंग मध्ये, एडिटिंग करून. गुड. टीच्या माध्यमातून किंवा ओबीसीचं आरक्षण मिळावं याच्यावरती महाराष्ट्र शासनाने चर्चा ठेवली होती. या चर्चेच्या दरम्यान पक्षाच्या वतीने जी भूमिका आहे तीच भूमिका मांडण्यात आली की ओबीसीचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे. परंतु या बैठकीमध्ये एनसीपी, शरद पवार, त्याच्यामध्ये मी ऐकलेलं आहे ते, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे ऐकलंय मी ते, ऐकलंय. आणि या कारणास्तव त्या ठिकाणी सुचवण्यात आलं. आवाज येत नाही का सर? की सर्व नाही बंद, मी पाहिलेलं आहे ते टीव्ही मोबाईलवर. पक्षाची भूमिका काय आहे? माझा माईक बंद करून ठेवलाय, माईक बंद केलाय. या मागणीच्या संदर्भात ती लेखी देण्यात यावी
बैठकीमध्ये ती मागणी मान्य करण्यात आली. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत होतो, मी पाहिलेला आहे. हे बघ चंद्रकांत, याच्यामध्ये काय चलाकी लक्षात घे चलाकी काय. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्याला कायद्याचं मार्गदर्शन केलं. मी मार्गदर्शन शब्द सांगतोय. फसाण्याचा व्हिडिओ बघितला, त्यावर फसाण्याचा व्हिडिओ बघितला. हा, मग मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे ना. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना कायद्याचं मार्गदर्शन केलं. काय मार्गदर्शन केलं की सगळे सोयरे शब्द जर तुम्हाला टिकवायचा असेल हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात, तर तो फक्त ओबीसींना लागू करा, तर तो टिकेल. दलित आदिवासींना लागू केला तर सुप्रीम कोर्टात तुमचा सगळे शौर्य शब्द टिकणार नाही. याच्यातून काय निष्पन्न होतं ते मला सांग. काय निष्पन्न होतं? म्हणजे ओबीसींना मरू द्या. हा, ते तर आता त्यांचे सगळं उलट भूमिका आहे. नाही, उलटसुलट भूमिका म्हणजे प्रश्न असा आहे की दलित आदिवासी ओबीसींची एकजूट व्हावी म्हणून गेल्या अनेक पिढ्या खपलेल्या आहेत. बरोबर गेले नाही ना. हा, काय दलितच त्यांच्या बरोबर गेले नाही ना या निवडणुकीत. हा, मग मी तेच म्हणतो ना, ती फळं त्यांना मिळणारच आहेत. कारण ते जे काही भाजपची बी टीम म्हणून काम करतायत ना, ते अनेक दलित नेते, दलित विद्वान, दलित बुद्धिजीवी यांनी तर मुंबईला तर मिटिंगच घेतली होती. श्यामदादा गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी मिटिंगच घेतली की वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका. त्याप्रमाणे ते हे बघा, महत्वाचा मुद्दा सुनील खोब्रागडेंनी अत्यंत स्पष्टपणे मांडलेला आहे. सुनील खोब्रागडेने अनेक वेळा फेसबुकवर लिहिलेलं आहे की या माणसाला निवडून यायचं नाहीये, याला आमदार खासदार व्हायचं नाहीये, आणि पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्याला साधा नगरसेवक पण बनू द्यायचा नाहीये. हा माणूस पक्ष चालवतो आहे ते केवळ आणि केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून. केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून. हे तर सुनील खोब्रागडेने अनेक वेळा मानलेलं आहे. आणि बाळासाहेबांच्या जवळचे लोकही म्हणतात की कधी कधी बाळासाहेब फार मोकळेपणाने बोलून जातात म्हणे. काय बोलून जातात ते की मी जर आमदार खासदार निवडून आणलेत तर ते निवडून आल्यानंतर ते जेवढे पैसे कमवतील त्याच्यापेक्षा मी 10 पटीने जास्त पैसे त्यांना पाडण्यातून कमवतो. आता हा काय मुद्दा आहे लक्षात घे, सांग बरं. ते खरं आहे ना, ते खरं आहे ना. म्हणजे निवडूनच येऊ देत नाही हा माणूस त्यांना. आमचा तो एसबीसीचा नेता जो आहे, काय त्याचं नाव, सांगलीचा एसबीसीचा नेता आहे, त्याला सोलापूरमधून तिकीट दिलं. तिथे सगळे विणकर आहेत. विणकर म्हणजे एसबीसी, तो स्वतः विणकर जातीचा आहे. त्याला तिकीट दिलं बाळासाहेबांनी. तो म्हणाला मी विनिंग पोझिशनमध्ये होतो, कारण माझी जातच तिथं मोठ्या प्रमाणात राहते सोलापूरला, त्या मतदारसंघात. मी विनिंग पोझिशनला होतो. परंतु मतदानाच्या 2 दिवस आधी, ती शेवटची सभा असते ना मतदानाच्या आधी, त्या दिवशी सभा तर घेतलीच नाही, परंतु चहा पिण्यासाठी त्या भाजपच्या खासदाराच्या घरी गेलेत, जो निवडणुकीला उभा होता त्याच्या घरी चहा पिण्यासाठी. का गेले चहा प्यायला? तुम्हाला तुमच्या उमेदवाराची चहा पिऊन समाधान नाही होत का? तर याचा अर्थ काय होतो, तुम्ही त्या विरोधकाच्या घरी जाऊन चहा पितात आणि तेही मतदानाच्या 2 दिवस आधी. त्याच्यातून मेसेज जातो. कारण कार्यकर्ते फार हुशार असतात की आपला नेता का गेला चहा प्यायला आणि कोणती चहा प्यायला गेला. मग ते बी खाली चहा पिण्याचा कार्यक्रम करतात. मग ते हुशार असतात, त्यांना सांगायची गरज नसते. अरुण रामराजे, आपला अरुण रामराजेवरून सिद्ध होतं ते. झालं का तुझं त्याचं कधी बोलणं झालं का? हा, त्यांच्याशी अरुण रामराजे नाही, अरुणशी काही त्याची एखादी मुलाखत घे की तुला वंचित बहुजन आघाडीमधून का काढून टाकलं. आता ही जी उमेदवार ठरवण्याची पद्धत असते ना,
ती लोकशाही पद्धत काय असते की त्या जिल्ह्यातले तुमचे कार्यकर्ते त्यांनी मीटिंग घेऊन उमेदवार नियुक्त करावा आणि मग पक्षाच्या अध्यक्षाने त्याला AB फॉर्म देऊन त्याला उमेदवारी देणे, ही लोकशाही पद्धत आहे. बरोबर आहे की नाही? पण वंचित बहुजन आघाडीमध्ये तसं नाही होत. वरून उमेदवार येतो, वरून येतो म्हणजे तो वरून सगळं देवाणघेवाण करून मग इकडे येतो. मग कार्यकर्ते म्हणतात तुम्ही तिकडे देवाणघेवाण केली, मग आमचं काय? हा लक्षात, आमचं काय? मग तो म्हणतो बाबा मी तर वरती देऊन टाकले पैसे, त्यांच्याकडनं घ्या तुम्ही. मी तर देऊन टाकले बा तुमच्या नेत्याला, आता तुम्हाला परत कसं काय देऊ? तुम्ही त्या नेत्यांकडनं घ्या. आणि तो वरचा नेता या कार्यकर्त्यांना पैसेच देत नाही. वरचा नेता यांना का पैसे देत नाही? कारण वरच्या नेत्याला माहिती आहे हे खाली सगळे तोडीपाडी करून पैसे कमवतात. पक्षाचं बॅनर लावलं की मग स्थानिक ठिकाणी, लोकल ठिकाणी तोडीपाणी करायला माणूस मोकळा. अरे माझ्या भाजवायला सोडलं नाही त्याने. कोणाला? माझा भाजवाई. अच्छा, कुठे? नंदुरबार मध्ये. त्याला बी सोडलं नाही त्यांनी. मग ते म्हणे ते श्रावण देवरे वगैरे मी नाही ओळखत म्हणे, मला पाहिजे म्हणे. हे आता माझ्या घरातलंच उदाहरण आहे ना. साहजिक. आणि हे प्रकाश आंबेडकरांना माहित असतं की हे खाली सगळे तोडीपाणीचे उद्योग करतात, पक्षाच्या नावाने पैसे कमवतात. तुम्हाला कशाला पाहिजे निवडणुकीच्या वेळेस? तुम्ही पराक्रम ऐकायला येतात ते. प्रदीप ढोबळे गेला तिकीट मागायला. मी आधी रात्रभर त्याच्यासोबत मीटिंग केली. तुम्ही सांगितलं होतं ना. मी त्याला सांगितलं ओबीसी राजकीय आघाडीतर्फे उभा राहा. त्याने विरोध केला. ते म्हणे EVM आहे, हे आहे, ते आहे, मला काही उभं राहायचं नाही, आपण काही निवडून येणार नाही. आणि काही नाही, निवडणूक लागली आणि गेला प्रकाश आंबेडकरकडे तिकीट मागायला. प्रकाश आंबेडकर म्हणे 2 कोटी. मग ढोबळेंनी विचारलं म्हणे 2 कोटी कसं काय, एवढं कसं काय? हा म्हणे मग 1 कोटी पक्षाला म्हणजे मला आणि 1 कोटी कार्यकर्त्यांना जे तुमचा प्रचार करतील त्यांना. कसं काय कसलं बाबासाहेब आणि कसल्या लोकशाही कसं काय लावून धरलं? मी 2014 पासून तर आतापर्यंत त्यांच्याकडे मुलाखत मागितली, त्यांनी मुलाखत नाहीच दिलेली. त्यांना माहिती आहे आपल्या मुलाखतीवर पक्षाची माणसं बाहेर काढली. हो, त्यांची मुलाखत नाही दिली. त्या वंजारीला हाकललं. आणि आपल्या मुलाखतीचे अनेक संदर्भ ते बोलताना वापरतात. असं अनेक म्हणजे त्याही होतात. म्हणजे कसं मला समजलं नाही. म्हणजे समजा आपण विविध मीडियावर जर काही मुलाखती असतील ना, त्याच्यात काही नवीन मुद्दे असतील ना,